श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकाचा रखामान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 13वा, समास 6वा, लघुबोध. या समासामध्ये श्री समर्थांनी अगदी थोडक्यात पण अगदी स्पष्टपणे व निश्चितपणे साधना आणि तिची तात्विक पार्श्वभूमी सांगितलेली आहे. पंचभूतांचा सारा पसारा साकार आहे व नाशवंत आहे. आत्मा मात्र निराकार आणि अविनाशी आहे. दृश्य जाणायची मनाला सवय लागल्याने त्यास आत्मा कसा जाणावा हे कळत नाही. त्यासाठी संतांपाशी जायला हवे. आत्मज्ञान होण्यासाठी नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार कसा करावा हे संत शिकवितात. नित्यानित्य विवेकाने खरा मी कोण याचा शोध घ्यावा. सारासार विचाराने खरा करता कोण याचा शोध घ्यावा. सगुण अगदी चंचळ तर अलीकडचे म्हणून त्याच्या पलीकडे दृष्टी पोहोचवावी. संपूर्ण आत्मनिवेदन करावे व निर्गुणापाशी अनन्य व्हावे. अशा रीतीने धन्य होऊन जावे. पंचभूतांचा हा पसारा अफाट दिसतो खरा, परंतु तो नाशवंत आहे हे समर्थ रामदास स्वामी समजावून देतात. ज्यांना पंचतत्वे म्हणतात त्यांची नावे शिकून घ्यावी. त्यानंतर प्रत्यक्ष अनुभवाने त्याचे स्वरूप समजून घ्यावे. त्यांच्यामध्ये शाश्वत कोणते व अशाश्वत कोणते हे प्रत्यक्ष प्रमाणाने निश्चित करावे. आता पंचभूतांचा विचार करूया. त्याची नावे काय, त्याचे स्वरूप काय, त्यांच्यामध्ये सारासार काय, हे सगळे आता निश्चितपणे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐकावे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी त्या पंचभूतांची नावे आहेत. आता त्यांचे स्वरूप सांगतो, ते ऐका. पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य म्हणजे तेजयुक्त पदार्थ समजावे. वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सारी जागा. आता यानंतर आपल्या मनात शाश्वतपणाचा विचार करावा. व्यवहारामध्ये भाताचे एक शीत चाचपून पाहतात. त्यावरून संबंध भाताचे स्वरूप ध्यानात येते. त्याप्रमाणे थोड्या अनुभवावरून संबंध दृश्य विश्वाचा स्वभाव समजून घ्यावा. पृथ्वीच्या बाबतीत असे आढळते की मातीची रचना करता येते, पण ती रचना मोडते. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. या दृश्य विश्वामध्ये आता कितीतरी रचना होतात आणि कालांतराने त्या मोडतात. म्हणून जे रचले जाते ते मोडते हे पृथ्वीच्या बाबतीत अनुभवास येते. त्याचप्रमाणे पाणी आटून जाते, अग्नी पेटतो व विझून जातो, वारा वाहतो व थांबतो. आकाशामध्ये दिसणारा अवकाश नावापुरता असतो, विचार केल्यावर तोही उरत नाही. तात्पर्य काय तर पंचभूतांच्या पासून निर्माण झालेले काहीही कायम टिकणारे नाही. कायम टिकेल हे शक्य नाही. त्याचप्रमाणे पाच भूतांचा सारा पसारा जो आहे तो नाशवंत आहे. ही गोष्ट अगदी निसंशय आहे. आत्मा मात्र शाश्वत आहे, सत्य आहे व तो निराकार आहे. तो आत्मा कळण्यास फार कठीण आहे. ज्ञानावाचून इतर कशाने तो आकलन होत नाही. म्हणून संतांच्या पलीकडे जावे, संतांच्याकडे जावे आणि त्यांना आत्मा कसा आहे, कसा ओळखावा ते विचारावे. आत्मस्वरूप कसे आहे हा प्रश्न संतांना विचारला तर ते उत्तर देतात की आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. निराकारामध्ये आकाराचा भास होतो आणि आकारात निराकाराचा भास होतो. दोन्ही एकमेकात मिसळल्याप्रमाणे भासतात. म्हणून निराकार आणि आकार एकमेकांपासून विवेकाने वेगळे करावे. जे निराकार ते नित्य व शाश्वत असते व साकार ते अनित्य व अशाश्वत असते. साकार निराकाराचे हे गुणधर्म विवेकाने जाणणे यास नित्यानित्य विचार म्हणतात. त्याचप्रमाणे जे सार आहे त्यात असाराचा भाग होतो आणि जे असार आहे त्यामध्ये साराचा भास होतो. पण माणसाने सारासार विचार करून सार असार वेगळे शोधून काढावे. वास्तविक पाच भूतांपासून निर्माण झालेले सगळे माईक आहे. म्हणजे जे जसे दिसते तसे नसते, ते एक नव्हे अनेक दिसते. याच्या उलट आत्मा अगदी एकच आहे व तो सर्व विश्व व्यापून आहे. चारही भूतांच्या मध्ये आकाश व्यापून असते, पण ते लगेच लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे आकाशामध्ये आत्मस्वरूप अगदी दाटपणे गच्च भरलेले आहे. निश्चयाने सूक्ष्म विचार करून पाहिल्यास आकाश आणि ब्रह्मवस्तू यात भेदच नाही असा अनुभव येईल. आकाश आपल्यात भासते, इंद्रियांना गोचर होते, म्हणजे स्थलकालाच्या उपाधीने आवरलेले आहे.
ही उपाधी बाजूस सारली तर ते अतींद्रियच असते. म्हणून अतींद्रिय निरुपाधी, निराभास व अविनाश गगनासारखे ब्रह्मस्वरूप आहे. आता हे विवेचन पुरे, परंतु जे अनुभव घेण्यास गेले असता अविनाश राहते ते ब्रह्म होय. तेच ब्रह्मस्वरूप व मनननिधी ध्यासाने आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणावे. परमात्मस्वरूप निराकार आहे, हाच सर्व सारासार विचारांचा मतितार्थ आहे. त्याचप्रमाणे आपण कोण हाही विचार करायला पाहिजे. ज्यावेळी देहाचा अंत होतो त्यावेळी वायू देह सोडून जातो. हे जर खरे वाटत नसेल तर आत्ताच श्वास कोंडून धरावा. श्वास कोंडून धरला, श्वासोच्छ्वास थांबला की देह पडतो. देह पडला की त्यास मढे म्हणतात. मढ्याच्या अंगी कधीच करते पण दृष्टीस पडत नाही. देहाच्या शिवाय वायूला काहीच करता येत नाही. वायूच्या शिवाय देहाला काही करता येत नाही. म्हणून विचार केला तर असे दिसते की एकमेकांशिवाय एकमेकाला काहीच करता येत नाही. वरवर जर सहज पाहिले तर माणूस दिसतो, विचार करून पाहिले तर काहीच नाही असे दिसते. यावरून अभेद भक्तीचे लक्षण काय ते ओळखावे. मी करता आहे असे जर म्हटले तर सर्व गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे घडून येणे अवश्य आहे. जर त्या तशा घडत नसतील तर मी करता आहे असे म्हणणे अगदी व्यर्थ मानले पाहिजे. म्हणून मी करता नाही हे आपोआपच अनुभवास येते. मी करता नाही हे जर खरे तर मी भोगता नाही हे देखील तितकेच खरे. परंतु जो सूक्ष्म विचार करील त्यालाच हे आकलन होईल. त्याला असा विचार करता येत नाही, त्याला हे कळणार नाही. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार एकमेकांच्या उलट असतात त्याप्रमाणे सूक्ष्म विचार करणे आणि तसा विचार न करणे एकमेकास विरोधी आहेत. विकार पावणारे दृश्य पंचभौतिक विश्व आणि निर्विकार ब्रह्मवस्तू दोन्ही अगदी भिन्न आहेत. जेथे सारासाराचे सूक्ष्म वर्णन नाही तेथे परमार्थ काहीच नाही. जे खरे आहे त्याची कल्पना तेथे येणे शक्यच नाही. सूक्ष्म वस्तूच्या अनुभवाला न्याय असे म्हटले तर त्या वस्तूचा अनुभव नसणे हा अन्याय म्हणावा. जो जन्मांध आहे त्याला नाना प्रकारच्या रत्नांची परीक्षा करता येणे शक्य नसते. म्हणून निर्गुण स्वरूपाशी अनन्य होणारा, निर्गुणाशी तद्रूप होणारा ज्ञानी पुरुष त्रिवार धन्य होय. संपूर्ण आत्मनिवेदन साधण्याने मोठा श्रेष्ठ पुरुष म्हणून तो मान्यता मिळवितो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.